पक्षनिष्ठा काय असते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुमनताई मुदलियार. ज्येष्ठ नेते महेश कोटे यांचे गौरवोद्गार. एकसंध असलेल्या काँग्रेस पक्षात फूट पडली आणि शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली तेव्हा सोलापूर महानगरपालिकेत उपमहापौर असलेल्या सुमन मुदलियार यांनी उपमहापौर पदाचा राजीनामा दिला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत गेल्या. त्यानंतर त्यांनी पक्षीय राजकारणात सक्रिय राहिल्या नाहीत. पवारसाहेबांवर असलेली निष्ठा त्यांनी कायम ठेवली. अशी माणसं सध्याच्या राजकारणात अभावानेच मिळतात, असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते महेश कोटे यांनी माजी उपमहापौर सुमन मुदलियार यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सत्कार समारंभावेळी केले. वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना मी सांगेन की निष्ठा काय असते ते त्यांच्याकडनं शिकणं गरजेचं आहे. आत्ताच आम्ही सुरेश अण्णांकडे होतो, तिथं चर्चा करत होतो. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडली आणि त्यावेळी ह्या उपमहापौर होत्या, पण पवारसाहेबांवरची निष्ठा म्हणून ते उपमहापौर पद सोडून दिले आणि पवारसाहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिले. पण दुर्दैवाने त्यांना पुढे काही संधी मिळाली नाही. पण परमेश्वराच्या चरणी हीच प्रार्थना आहे, जरी आज त्यांचं वय झालं असलं, 71 पूर्ण झालं असलं तरी त्यांच्या ज्या मनात इच्छा असताना सुमनताई मुदलियार यांनी सोलापूरच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असत. त्या माझ्या राजकीय जीवनातील आई आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, असे मत माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी व्यक्त केले. विरोधी पक्षनेता असताना आमची आई मुदलियारताई त्या ठिकाणी उपमहापौर होते. मला तर एवढं सांगायचं आहे की या महाराष्ट्रात देशात असं पद असल्यानंतर सर्वोच्च पद मोठं कुणी राजीनामा देऊन जात नाहीत. कारण आईला वाईट वाटलं त्यावेळी महानगरपालिकेचे कामकाज करत असताना आपण चांगलं कामकाज केलं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या लोकांबरोबर तक्रार करत होते. मी प्रश्न उपस्थित करत होतो. आमचे सुरेश पाटील चांगला प्रश्न उपस्थित करते, त्यांचं ऐकून त्यांना सर्वांना समान न्याय देत जावा, समान काम करत जावा. या सोलापूर शहराचं सुजलाम सुफलाम करा, तरच मी तुमच्याबरोबर काम करेन, नाहीतर राजीनामा देईन असं म्हणून तरी थांबले नाहीत. अनेक नेते बघितलो आपण आता महाराष्ट्रात देशात, मंत्री आहेत, संत्री आहेत, सर्व आहेत, परंतु कुणी राजीनामा देत नाही. राजीनामा का देत नाही? 2-2.5 वर्ष ते पद असतंय, त्या पदाचा उपयोग करून घेण्यासाठी, आर्थिक व्यवहार करण्यासाठी करतात. परंतु आईनं त्या ठिकाणी कुठलेही आर्थिक व्यवहार न करता आपल्याला जे पटलं नाही पटलं, चांगलं काम असेल तर पडतो, वाईट काम असेल तर त्यांनी त्यामध्ये पडत नव्हते. त्यामुळे त्यावेळी त्यांनी राजीनामा दिले. मला धक्का बसला, खरं तर एवढं चांगलं काम करणारा आमच्या मुदलियार ताईनं या ठिकाणी राजीनामा का दिले? कारण मी विरोधी पक्ष नेता होतो. आजपर्यंत महानगरपालिकेत कुणीही महापौर असू दे, उपमहापौर असू दे, स्टँडिंग कमिटी चेअरमन असू दे, पक्षनेता असू दे, विरोधी पक्ष नेता असू दे, कुणी राजीनामा देत नाहीत. त्यांनी चांगलं काम केल्याबद्दल ते आठवण मला आज या ठिकाणी गेल्या 25 वर्षापासून ते राहिलेलं आहे. आईचं काम हे सर्वात चांगलं असल्यामुळं त्यांचं या ठिकाणी वाढदिवस आपल्या परिवाराच्या वतीनं होतंय, हे फार चांगली गोष्ट आहे. सुमन मुदलियार म्हणाले की वयाची 71 ओलांडत असताना माझ्यावर अपार प्रेम करणारे राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोकांनी जे शुभेच्छारूपी प्रेम दाखविला त्याबद्दल सर्वांचे आभार मानते. असेच प्रेम राहो या शब्दात आभार मानले. सदर प्रसंगी त्यांचे चिरंजीव तथा एसटी बँकेचे चेअरमन मनोज मुदलियार, कन्या अनुपमा नायडू, मनीषा माने, नाथ ॲडव्होकेट रेवती मुदलियार यांच्यासह नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा 71वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने सगळे राजकीय लोक, माझे जनक होतं, माझे पाहुणे, माझे जवळचे मित्र सगळेजण आज उपस्थित राहून मला सगळ्यांचा आशीर्वाद आणि प्रेम मिळालं. त्याच्याबद्दल मी खूप खूप त्यांच्या सगळ्यांचे आभारी आहे. एवढंच मी या निमित्ताने सांगते की मला त्यांनी खूप खूप प्रेम दिलंय, हे शेवटपर्यंत जपून ठेवलं.